Hello students. Today we will study about pollination. So we know the pollen grains, they are here non-motile. So in the angiosperm the pollen grains they are transferred from anther to the stigma. So pollination means what? It is the transfer of pollen grains from anther to the stigma of same flower or another flower. तर पॉलिनेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण इट इज अ इनिशियल स्टेप ऑफ द फर्टिलायझेशन. कारण इथे फ्लॉवरमध्ये आपण जर बघितलं तर मेल आणि फिमेल गॅमेट्स हे दोन्हीही नॉन मोटाईल आहेत आणि हे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत हे दोन डिफरंट साईट्सला प्रोड्यूस होतात. त्याच्यामुळं इथे पॉलिनेशन ही जी स्टेप आहे ती फर्टिलायझेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे पॉलिनेशनचे दोन टाईप्स आहेत, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन दॅट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the stigma of same flower present on same plant or another flower present on the same plant. आता इथे सेल्फ पॉलिनेशनचे दोन टाइप्स आहेत, ऑटोगॅमी अँड हिअर द जिटनोगॅमी. सो ऑटोगॅमी इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर. म्हणजे इथे फ्लॉवर जे आहे हे कसे आहे, बायसेक्शुअल फ्लॉवर आहे. बायसेक्शुअल म्हणजे दॅट पजेस बोथ अँड्रोशियम अँड गायनोशियम. So in this type of pollination, the flower is bisexual and it is pollinated by its own pollen grains. Auto means self, म्हणजे सेम फ्लॉवरमध्येच इथे पॉलिनेशन होतं. दॅट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑटोगॅमी. त्यामुळे इथे ऑटोगॅमी मधून इथे जे ऑफस्प्रिंग्स फॉर्म होतात दे आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. म्हणजे जे पॅरेंट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते सेम त्यांच्या ऑफस्प्रिंग्समध्ये येतात. एक्झाम्पल पी. नेक्स्ट टाईप ऑफ द सेल्फ पॉलिनेशन दॅट इज अ जिटनोगॅमी. सो इट इज अ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लॉवर प्रोड्यूस्ड ऑन द सेम प्लांट. यामध्ये इथे पोलन ग्रेन्स हे ट्रान्सफर होतात पण डिफरंट फ्लॉवरमध्ये पण ज्या सेम प्लांटमध्ये असणाऱ्या, दॅट इज कॉल्ड ॲज द जिटनोगॅमी. सो हिअर द जिटनोगॅमी इट इज फंक्शनली सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन बट इट कॅनॉट शो द जिनेटिक व्हेरिएशन. तर यामध्ये इथे transfer of pollen grains from anther to the stigma of different flower but present on the same plant. Example आहे त्याचं कुकुरबिटा. So these are the about the self pollination. Then about the cross pollination. So cross pollination it is a type of a cross pollination in that there is a transfer of pollen grains from anther to the stigma of here one flower to the another flower present on the different plant. म्हणजे इथे क्रॉस पॉलिनेशन हे टू डिफरंट प्लांट्समध्ये होतं. सेल्फ पॉलिनेशन सेम प्लांटमध्ये होतं बट क्रॉस पॉलिनेशन दॅट ऑकर्स इन बिटवीन टू डिफरंट प्लांट्स. So here it is also known as xenogamy or allogamy. So here in the xenogamy or allogamy it is a type of the cross pollination. So when the pollen grains of one flower deposited on the stigma of here the different plant belonging to the same species. म्हणजे इथं जे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स होतं ते दोन डिफरंट प्लांट्समध्ये होतं आणि बट त्यांची जी स्पीशीज असते ती सेम असते.
that is called as the झिनोगॅमी or ॲलोगॅमी. त्याच्यानंतर इथे अजून एक टाईप आहे क्रॉस पॉलिनेशनचा, दॅट इज अ हायब्रिडायझेशन. So hybridization, that is a transfer of pollen grains from anther to the stigma of two different plants of different species. म्हणजे इथं जे पोलन ग्रेन्सचं ट्रान्सफर होतं दोन प्लांट्समध्ये, पण त्यांच्या ज्या स्पीशीज असतात त्या कशा असतात, डिफरंट असतात. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट रिलेटेड टू क्रॉस पॉलिनेशन, की इथे पॉलिनेटिंग एजंट हा इन्व्हॉल्ड असतो पॉलिनेशनसाठी. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन द एजन्सी टू ट्रान्सफर द पोलन ग्रेन्स. तर इथे डिफरंट एजंट्स असतात, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन. आता यामध्ये इथे जर आपण बघितले तर कुठले कुठले असे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, तर अबायोटिक मीन्स हिअर द नॉन लिव्हिंग, दे आर विंड. सो विंड, when the pollination, that is with the help of wind, it is called as a anemophily. When the pollination, that is with the help of water, it is called as a hydrophily. Then the biotic agents means living agent. So insect, when the pollination it takes place with the insect, it is called as a entomophily. When the pollination that took place with the help of birds, it is called as a ornithophily. When the pollination it takes place with the help of bats, it is called as the chiropterophily. So here the living and non-living agent, they acts as a pollinating agent in the cross pollination. So there are here certain merits and demerits of self pollination and the cross pollination. So what are the merits or advantages of the self pollination? So self pollination, it does not require any pollinating agent. It does not depends upon any living or non-living agent. Second thing, there is a no wastage of pollen grains, because pollination that takes place in same flower, so there is a no wastage of energy to produce the lots of pollen grains. Here the flowers, they are very simple, they are non-attractive, there is a no formation of any nectar or scent. So here there is a no loss of energy on producing that here the nectar or scent. Then here the offsprings which are produced due to the self pollination, they show the they are identical to their parents, means they show the similarity to their parents. They maintain the same characteristic from generation to generation. There is a no any variations in that is seen in the offsprings. Then but here the self pollination, what are the demerits? So due to continuous here the self pollination, weaker progeny that can be produced, means offsprings produced, they may be weak due to the certain same here that characteristic that are transferred from generation to generation. म्हणजे याच्यामध्ये काही जे असे नॉन युजफुल कॅरेक्टरिस्टिक असतील तर ते पण डिलीट होणार नाही आहेत, तेच कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होत राहणार आहेत. इथे कुठलंही व्हेरिएशन नाही आहे, त्याच्यामुळे इव्होल्युशन होणार नाही आहे, कुठलेही युजफुल कॅरेक्टरिस्टिक त्याच्यामध्ये ॲड होणार नाही आहेत, त्याच्यामुळं देर इज अ नो व्हेरिएशन, नो इव्होल्युशन. देन व्हॉट आर द मेरिट्स ऑफ द क्रॉस पॉलिनेशन? सो इट शोज द व्हेरिएशन विच लीड टू इव्होल्युशन. यामध्ये इथे युजफुल कॅरेक्टरिस्टिक जे काही आहेत तर ते त्या प्रोजेनीमध्ये आपल्याला दिसू शकतात, त्यामुळे प्रोजेनी ही स्ट्रॉंग प्रोजेनी ही फॉर्म होऊ शकते. व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ द क्रॉस पॉलिनेशन? इट डिपेंड्स अपॉन द पॉलिनेटिंग एजंट. म्हणजे इट डिपेंड्स अपॉन आयदर विंड, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड्स, बॅट्स फॉर द पॉलिनेशन. Then second thing, that is there is a wastage of pollen grains.
Third, the flowers that should be attractive to attract the insects. Then here there should be production of nectar, scent to attract that here the biotic factor. Then here the offsprings which are produced, they are not similar to the parent. They are not identical to the here the parents. So here the what are the difference between the self pollination and cross pollination? So here in self pollination, so that question it is asked in the exam, what are the difference between the self pollination and cross pollination? So in self pollination, the pollen grains from anther of flower are carried to the stigma of same flower or other flower of the same plant. In cross pollination, the pollen grains from anther of a flower are carried to the stigma of another flower of another plant of the same species. Here self pollination, it does not depend upon the external agent, external pollinating agent like wind, water, insect. Cross pollination, it depends upon external agent like wind, water and insects. Self pollination, it is economical because there is no wastage of pollen grain during the pollination. Cross pollination is not economical because large number of pollen grains are wasted during the transfer of the pollen grains from one flower to the another flower. Here self pollination that does not show variation, cross pollination that show the high degree of variation that results into the new varieties. So students, that is about the pollination. In next video we will hear the study about the adaptations in that various plants or various flowers like anemophilous flower, hydrophilous flower, insectophilous, entomophilous flower. Okay, so here students, if you having any query or any difficulty, you can ask in the comment box, and please subscribe these channels. You can get a lots of here the information related to biology. So okay, bye.